नमस्कार मंडळी, आपण आलोय पाटील डेअरी फार्म निमगाव टे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या गोट्यावरती. नमस्कार दादा. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा की एकदा. माझं नाव प्रदीप कुमार भागवत पाटील, राहणार निमगाव टे तालुका माढा जिल्हा सोलापूर. बारामती प्रदर्शनात कालवड संगोपनात आपला नंबर आलेला आहे. आपल्या कालवड चॅम्पियन झालेली आहे. चॅम्पियन कुठल्या ब्रीडची होती ती बाई पामरुपालची होती. तिला डेन्मार्क 40-116 आणि शॉर्टेड सिमेंटने गाभण होती ती. ती साधारण 19 महिन्याची असून तिचं वेट साधारण 800 किलोच्या आसपास होतं. बर. आणि लेंथ आणि साईज फुल साईज मध्ये होते ते. आता आपल्या गोट्यामध्ये समोर हे दिसतंय WWH ची कालवड आहे. WWH चे मॅग्नम कालवड आहे. आता विक्रीसाठी फर्स्ट लॅक्टेशनला आहे. 4 दातामध्ये 4 दात आहे ती. तिची ऑर्डर क्वालिटी आणि पहिल्या लॅक्टेशनला मिल्किंग कॅपॅसिटी जास्त आहे. आता सध्या ती खाली होऊन 15 दिवस झाले तरी तिची मिल्किंग आता सध्या 32 लिटरवर चालू आहे ती. बर बर. आणि तिची ऑर्डर क्वालिटी बघितली तर आपलं ऑर्डर क्वालिटी आहे. 5व्या जनरेशनचं वासरू आहे. बर बर. 5व्या जनरेशन पर्यंत पाटील डेअरी फार्म पोहोचलेला आहे. बघू शकता तुम्ही, तोंड बघू शकता. काय बोलायची सांगायची गरज नाही. तिच्या शरीरावरून तिचं ब्रीड समजतंय, कासाच्या स्ट्रक्चरवरून, लेग स्कोर आणि या सगळ्या गोष्टी बघू शकता. एकदम टॉप ब्रीड आहे बघा. जर आता ही विकायची म्हणलं तर हिची किंमत काय असणार? साधारण किंमत 2.5 लाख रुपयाच्या आसपास होते आता चालूला. आणि विक्रीसाठी आहे आपल्याकडे आता? आता सध्या आपल्याकडे विक्रीसाठी. हिच्यासोबत आपल्या गोट्यामध्ये किती आहेत अजून विक्री? आता सध्या 10 गायी विक्रीसाठी आहेत आपल्याकडे. सगळ्या ब्रीडिंगच्या गायी आहेत. दाखवा की. ही कुठल्या ब्रीडचे? ही डेन्मार्क 40-116चं कालवड आहे. दाताला 6 दात आहे. सेकंड लॅक्टेशनला आहे. तिची ऑर्डर क्वालिटी बघता ती पण खाली होऊन 10 दिवस झालेले आहेत. तर तीही 32 लिटरवर आता चालू आहे. बर. त्याची साईज आणि फुल साईज मध्ये वासरू आहे. त्यानंतर हे बेंगलोर मधून आपण खरेदी केले. हिचं मिल्क कॅपॅसिटी 35+ आहे. बर. दाताला 6 दात आहे वासरू. दुसऱ्या सेकंड लॅक्टेशनला आहे. सेकंड लॅक्टेशनला आहे. तुम्ही जर जवळून बघितलं मित्रांनो तर कासावरच्या शिरा तुम्हाला लांबून 4 साडामधला अंतर सेम. म्हणजे घेताना तुम्ही कलर पॅच सगळे रेकॉर्ड बघून त्यांचं सगळं रेकॉर्ड बघून घेतो आपण. ही किती दूध दिलं अंदाजे? 35+ दूध देणार. 35+. आपण काढून पण देऊया दूध, काय तसं काही नाही. अच्छा. खात्रीशीर काढून देऊया आपण दूध. काय किंमत राहिलीची? साधारण किंमत 170च्या आसपास राहील. 170च्या आसपास. बघा, एक नंबर कोटबाज गाय आहे आणि सगळ्या ब्रीड क्वालिटी ह्याच्यामध्ये आहे. इथं तुम्हाला एक पण साधी गाय दिसणार नाही, सगळ्या ब्रीडच्या गाय आहेत. आता ही त्याच्यापेक्षाही मोठी. दाताला कडदात आहे. बर. फुल साईज मध्ये आहे वस्तू. कॅपॅसिटी 35 लिटरचीच आहे. ही पण बेंगलोर मधून आपण खरेदी केलेली आहे. बर. बेंगलोर मधून खरेदी केलेली गाय आपल्या माढा तालुक्यामध्ये मित्रांनो. रेकॉर्डची गाय आहे. बर. कुठल्या सिमेंटची? ही बाय आम्रपाल सिमेंटची आहे. आम्रपाल सिमेंटची. बघू शकता केवढी हाईट आहे, लांबी, चौक आणि ज्या सगळ्या क्वालिटी आहेत त्या हिच्यामध्ये आहेत. हिची काय प्राइस होईल? साधारण 81 पर्यंत बसेल. 81 पर्यंत बस. रेकॉर्ड सहित गाय बघा आपल्याला, काय सुद्धा विषय नाही. आणि हा टॉपचा माल बघू शकता. ही पहिल्या गताच आहे? नाही, हे पण खाली होऊन 15 दिवस झाले त्याला. बर. सध्या 36 लिटरवर चालू आहे. 36 लिटर कॅपॅसिटीची गाय. आम्रपालचीच आहे स्वतः. बर. तिला खाली कालवड आहे. डेन्मार्क 40-116चं कालवड आहे खाली. स्ट्रक्चर बघू शकता कसं आता आहे. सध्या चालू तिचं साधारण 36 लिटर दूध आहे. कधी आपण 2, 3, 4 टाइम पिऊन देऊ शकतो. बर. हिचं काय प्राइस होईल? हिचं प्राइस 81. 1,80,000. बघा, चौक बघा, लेग स्कोर बघू शकता, ऑर्डर क्वालिटी. आणि याच्यामध्ये कुठल्याही एका पण गाईची ऑर्डर तुम्हाला गुडघ्याच्या खाली दिसणार नाही. एक ब्रीडचं वैशिष्ट्य असतं, त्याच्यामुळे त्याला दगडीसारखा एक भयंकर आजार जो आपल्या प्रत्येकाला भीती दाखवणारा आजार आहे तो असा आजार होत नाही. तर फेस क्वालिटी पण बघा कशी आहे, कलर पॅच कसा आहे. आणि शिरांचं जाळं जर तुम्ही बघितलं जवळून तुम्हाला कासावरती शिरा दिसतात आणि 4 सड समान. ही हे 2 दात मध्ये वस्तू आहे. फुल साईज आहे. पहिल्यावर आहे. स्वतः WWH मॅग्नम सिमेंटचा आहे. पण बर बर. याची साधारण हाईट 6 फूट आहे. बर. आणि वेट 900 kg आहे.
आता किती टाइम घेईल अजून? आणखी त्याला खाली व्हायला 20 दिवस टायमिंग आहे आणि वरचा दिवस बाकी आहे. एकच नंबर टॉप ब्रीड WWSचं कालवड आहे. फेसच सांगून जाते, बघू शकता. नादखुळा हे पण बेंगलोरवरून आणले? नाही हे इथल्या आपल्याच भागात आपल्या भागातलंच आहे बघा. ब्रिडिंगवर आपण स्वतः त्याचं रेकॉर्ड बघून त्याचं सगळं सांभाळणी बघून घेतलेलं कालवड आहे. नादखुळा लांबी, उंची, कलर पॅच, कातन आणि स्ट्रक्चर बघू शकता. एकच नंबर वाईट ब्युटी हे कालवड आहे. हे कितीपर्यंत असेल? त्याची साधारण 2.5 लाख रुपये किंमत आपण सांगतोय. आल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होईल, कमी जास्त होईल, कारण WWS सारखं ब्रीड आपल्या भागामध्ये आपल्या गोट्यात आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की एकदा व्हिजिट करू शकता. आणि सगळ्यात लास्टला हे ज्युपिटरचं आहे स्वतः. बरं, त्याला आपण जेनेटिकचं यार्कर सिमेंट भरलेलं आहे. बरं. हां, स्वतः माझ्या घरचं वासर आहे. 2 दात आहे दाताला, फुल साईज मध्ये आहे. आणि त्याला 1 महिना बाकी आहे. ज्युपिटर ब्रीड. आता तुम्ही गोट्यामध्ये मिल्किंग पण करता बऱ्याच ठिकाणी तुम्ही? 8 गाईत 240 लिटर दूध आहे. बरं, म्हणजे कोणाला गोट्याला व्हिजिट करायला शक्यतो जास्त करून आपल्याकडे आता जे गिरायक येते ते तुम्ही मगाशी म्हटलं की छत्रपती संभाजीनगरवरून गिरायक आलतं सकाळी, तसं कुठल्या भागातून तुम्हाला? आपल्याकडं गुजरात, बेंगलोर, रत्नागिरी, पुणे, परत धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्या भागातून आपल्याला बरचसं गिरायक येते. आपल्याकडे खात्रीशीर गाई घेऊन जातो. आपण पण खात्रीनीच गाई देतो, जाग्याला पिळून पण आपण गाई देतो. 1 दिवस नाही, त्यांना इथं आल्यानंतर त्यांची राहण्याची खाण्याची सोय करून 3 दिवस पिळायला लावतो गाई आणि घेऊन जायला लागतो. बरं. आणि कालवडी पण तुम्ही सेल करताय? हो, कालवडी पण आहेत. आता सध्या ज्युपिटरच्या 10 कालवडी आहेत. बरं. फळकर कालवडी आहेत. ह्या 2 महिन्यात ते सगळ्या लागून राहतील. म्हणजे माझ्यावर येण्यासारखी कितीपर्यंत जाईल अशी? साधारण 50,000पासून 70,000पर्यंत आहे. बरं. जे उद्या व्यायला झाल्यानंतर किंमत 2 ते 2.5 लाख होती बघा, जसं इथं दाखवलं गेलं. आणि सेम असेच उमटणार. आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कालवडी पण दाखवेल. आणि आपल्या भागामध्ये माढा तालुक्यामध्ये मी इतक्या दिवस आहे, पण असं ब्रीड विकणारं असं प्रॉपर रेकॉर्ड्स आहेत असं पण भेटलेलं नव्हतं. पण दादांना एक छंद आहे की आपलं ब्रीड दुसऱ्यांच्या गोट्यामध्ये पण जावं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, त्याच्यासाठी त्यांनी हे करतात. तुमचा मुख्य व्यवसाय कुठला? मी एक प्रशासकीय अधिकारी आहे शुगर फॅक्टरीमध्ये. बरं. मला हा छंद आहे. आमचा पारंपरिक व्यवसाय हा दुधाचाच आहे. वडील असतील, आजोबा असतील, तेव्हापासून चालत आलेला व्यवसाय. साध्या गायी होत्या, ज्यावेळेस या व्यवसायाकडे वळताना आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आपण वळलेलो आहे. आपण सगळ्या ब्रिडिंग स्वतः आधी घरी तयार केलं, त्यानंतर बाहेरून कालवडी आणल्या, पंजाबवरून आणल्या, त्यानंतर स्वतः ब्रिडिंग तयार करून आपलं कालवड एक बारामती कृषिकमध्ये चॅम्पियन झालं. बर. आणि त्याच्यापासून खरी सुरुवात झाली. आणि येणाऱ्या कळस कॉम्पिटिशनला पण आपण एक कालवड WWS मॅग्नमचं कालवड आहे माझ्याकडे, तयारी चालू आहे. बरोबर. तर यांचा आदर्श घेण्यासारखंच आहे. जर तुम्ही कोणी टेंभुर्णी कुर्डवाडी रोडला निमगाव टे म्हणून गाव आहे, तिथं कोणी आलात तर एकदा व्हिजिट करा गोट्यावरती. तुम्हाला नक्कीच ब्रीडबद्दल माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला छोट्या मोठ्या कालवडी घ्यायच्यात, गाय घ्यायच्यात, त्या पण इथं अवेलेबल असतात एनी टाईम. किती दिवसांनी लॉट येतो? लॉट 1 आठवड्याने येतो. तुमचा नंबर सांगा की? 73 50 26 95 55. 73 50 26 95 55. तर प्रदीप कुमार पाटील नाव आहे त्यांचं. तर एकदा गोट्याला नक्की विजिट करा. धन्यवाद.